हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम इझी आणि टेस्टी असा फ्राईड राईस। तर त्यासाठी आधी असा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे आणि हे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी। आणि हा भात आहे जो आधीच शिजवून घेतलेला आहे आणि शेजवान चटणी आणि डार्क सोया सॉस देखील वापरला आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपल्याला त्यात जिरं घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा नरम झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची, जी आपण कापून घेतली आधीच। सोया सॉस आणि शेजवान चटणी माझ्याकडे होती म्हणून मी वापरली, तुम्ही स्किप केली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे हळद, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे। त्यानंतर हा शिजवलेला भात आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। भात घातल्यानंतर सगळं मिश्रण एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हा अगदी साध्या अशा पद्धतीने बनवलेला फ्राईड राईस आहे। खूप इझी आहे आणि खूप टेस्टी लागतो। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे त्यामध्ये आणि शेजवान चटणी 2 चमचे टाकली आहे। शेजवान चटणी मी त्यामध्ये 2 चमचे घातली म्हणून मी चटणी खूप कमी घातली होती। अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, खायलाही खूप चविष्ट लागतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा। थँक्यू।